पत्रकाराला अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यावर कारवाई करा। जालना येथील प्रबंध भूमीचे पत्रकार सुनील भारती यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे। संघटनेने या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील पाठवले असून अशा मुजोर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली। जालना शहरातील प्रबंध भूमीचे पत्रकार सुनील भारती हे वाढीव वीज बिलाबाबत तक्रार करण्यासाठी महावितरण कार्यालयात गेले होते। मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्वाच्य भाषा वापरली। शिवाय पत्रकाराबाबत आक्षेपार्ह वक्तव्य देखील येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले। त्यानंतर पत्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली, मात्र त्यावेळी देखील अरेरावी करण्यात आली। अशा मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करत त्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी आता निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्याकडे करण्यात आली आहे। शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या संदर्भात पत्र पाठविण्यात आले असून येथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जालना शहरातील पत्रकारांची नावे मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जालना जिल्हाध्यक्ष आमिर खान, प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेडके, सुनील भारती, योगेश काकफडे, सुयोग खर्डेकर, सुनील खरात, शरद सोनटक्के, शेख मुजिबुद्दीन, सय्यद अफसर, सचिन सर्वे, बासित बेग, सुहास वैद्य, शेख शकील, शेख सलीम, आकाश माने, राहुल मुळे, आरेफ सय्यद, साहिल पाटील, विलास गायकवाड, सय्यद मेहबूब यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती। महावितरणच्या अधिकाऱ्याकडे वाढीव बिल आल्यासंदर्भात आमचे पत्रकार सुनील भारती हे अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांना अर्वाच्य भाषेत आणि अपशब्द वापरले। त्यांच्या म्हणण्यानुसार ते अधिकारी यांना म्हणाले की पत्रकार हे लपूट असतात आणि राजकीय लोकांचे ते तवे चाटतात। काही पत्रकारांकडे पूर्वी सायकली होतात, त्यांनी 2-2 ताळाच्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत आणि याशिवाय त्यांनी काही अपशब्द सुद्धा वापरले। तर या सर्व बाबींचा त्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त केला। त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि जर त्यांचं निलंबन झालं नाही तर भविष्यात पुढील 8-10 दिवसात आंदोलन सुद्धा येत्या 25 तारखेला आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। यापूर्वी सुद्धा अशा घटना पत्रकारांबद्दल घडलेल्या आहेत। आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी सुद्धा पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले होते। त्याही वेळेस आम्ही निवेदन दिलं होतं, आंदोलनाचा इशारा दिला होता, पण त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही। त्या संदर्भातही आम्ही कलेक्टर साहेबांशी बोललो तर त्यांनी त्यांना स्मरणपत्र देण्याचे आश्वासन पुन्हा एकदा दिलेले आहे। आता ह्या दोन्ही प्रकारावर जर आता कारवाई झाली नाही तर येत्या 25 तारखेला आंदोलन आम्ही 100% करणार। माझं नाव दीपक शेळके।